वेदाची ती अक्षरे, वेदाचे ते बीज, हरी अक्षरे दोन्ही आणि एका जनार्दनी कुणी पाठ केली? बाबा भोलेनाथांनी. कोणती होती दोन अक्षर ती? हरी 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 शिकायला गेलेले आपले छोटे महाराज आहेत. त्यांना विचारा, कुठलाही वेदातला श्लोक म्हणण्याच्या अगोदर, सुरू करण्याच्या अगोदर काय म्हणायचं असतंय? हरी ही ओम. बरोबर. आदि हरी, हरी आदि रे, हरी अंती रे, हरी व्यापक सर्वाभूती रे, हे हरी व्यापक सर्व प्रेम के प्रगट होई मैं जाना. तुलसी बाबा बोलतात, हरी व्यापक चराचरात धरून उरलेलं जर तत्व जगामध्ये कोणतं असेल चराचरात, तर हरी व्यापक सर्वत्र समान. हरी व्यापक तुलसीदास बोलतात, जगद्गुरु तुकोबारायांनी वेळोवेळा सांगितले, प्रत्येक संतांनी सांगितलंय, सर्वत्र भरून उरलेला कोण असेल तर हरी आहे. हरी व्यापक सर्वत्र, सगळीकडे तो हरी. हरी ही दोन अक्षरे आहेत. आणि पुढे जर गेलात तर ज्याचं भजन रात्रंदिवस बाबा भोलेनाथ करतात ते सुद्धा दोनच अक्षर आहेत. श्रीराम जय राम जय जय राम पूजी सदाशिव भजन करी. हेच भजन. फार गोड बोलायचे मला 30 मिनिट. हे दोन अक्षर हरी किंवा राम बाबा भोलेनाथ रात्रंदिवस जपतायत. हे बीज. आता सगळ्यांचा अंदाज असा झाला असेल, यस्तारकर, माझी जन्मभूमी, गावकरी साहेब, सगळ्यांचा अंदाज असा झाला असेल की हे बीज, या मंत्राचं बीज, याचा अर्थ काय? बीज म्हणलं की आपल्या समोर एकच येतं, गव्हाचं बीज, ज्वारीचं बीज हेच येतं. माणसाच्या निर्मितीचं बीज
हेच आपल्या समोर येतं. बीज याचा अर्थ असा नाही. मी सुद्धा भीत भीत कीर्तन करतोय आज, कारण गुरुवारी यांनी मला शिकवलेलं ते मानणं सुद्धा आमची एवढी ऐकत नाही, एवढी लायकी नाही आमची. कारण गुरुवारी सांगायचे साहेब, बीज याचा अर्थ असा आहे, हे जे बीज आहे, एक बीज आहे जन्माचं बीज. तुम्ही आम्ही जन्माला आलो मायबापांच्या बीजामुळे. लक्ष द्या, मायबापांच्या बीजामुळे तुमचा माझा जन्म झाला. पण वारकरी संप्रदाय त्याला मान्यता देत नाही. बीज याचा अर्थ आहे दुसरा जन्म. बीजाचा अर्थ आहे आदिनाथ उमा बीज प्रगटले. त्याचा अर्थ आहे बीज या शब्दाचा की दुसरा जन्म होणे. आणि तो जन्म व्हायचा असेल, मायबापाच्या पोटी जन्माला येऊन तर प्रत्येक जण जन्मतात आणि मरतात. ऐकताय माता मौल्यानो, मायबापाच्या पोटातून जन्म झालेले सगळे तुम्ही आम्ही जन्मतो एकदा आणि मरतो एकदा. जन्म झाला त्याचा, एकदा मृत्यू त्या जन्मलेल्या जीवाचा. वारकरी संप्रदायाची केवढी मोठी परंपरा आहे. त्या मायबापाच्या पोटी जन्मलेल्या माणसाचा दुसरा जन्म करते आणि दुसरा मृत्यू करते. प्रमाणाने बोलू, आपण प्रमाणबद्ध बोलू. हा जन्म म्हणजे याला काही अर्थ नाही. सगळ्यांचा जन्म होतो. मला वाटतं इकडे आपल्या पोटी तरी 1-2 जन्मत असतील, 3 जन्मत असतील, 4 लेकरं जन्मत असतील. पशु पक्ष्याच्या पोटाला तर 10-10, 12-12, 5-25 जन्माला येते. जन्म होणे आणि मरणे ही काय मोठी गोष्ट आहे. पण नरदेह मिळाला आहे. मायबापाच्या पोटी तर दुसरा जन्म झाला पाहिजे. आणि ज्याला वाटतंय माझा दुसरा जन्म झाला पाहिजे, तर त्यांनी गुरुलाच शरण गेलं पाहिजे. त्यांनी संतांनाच शरण गेलं पाहिजे. तुमचा दुसरा जन्म करण्याचं ज्ञान हे फक्त गुरुकडे आहे. तुमचा दुसरा जन्म करण्याचं ज्ञान हे फक्त संतांकडे आहे. असे सगळेच जन्माले उपजणे आणि मी म्हणे हे जे का साचची मानणे, तो जीव लोक मी म्हणे संसार जन्मने मरणे हे सगळ्याच्या वाट्याला आहे. पण माझ्या तुकोबायांची भाषा जर पाहिली आपण, द्विज होणे म्हणजे काय? द्विज होणे, दुसरा जन्म होणे. आणि इथं जर माझे ज्ञानोबा बोलत असतील की, माझे निवृत्तीनाथ महाराज बोलत असतील की आदिनाथ उमा बीज प्रगटले, तर दुसरा जन्म आहे तो. कोणतं बीज? ज्याने आपल्या जीवनामध्ये हरी या 2 अक्षराचं बीजारोपण केलं. आणि जीवनात येऊन काय करावं? माया घालवावी. प्रत्येक माणसाच्या डोक्यावर माया नाचते. घरातली माया नाही सांगायलो मी, भगवंताने निर्माण केलेली माया. आणि त्या मायेत अडकूनच माणूस जीवनभर पडतो आणि शेवटी मायेच्या पोटी जन्माला आलेल्या वासनेमध्ये अडकून मनुष्याचा शेवट होतो आणि पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये तो भोगायला जातो. लक्ष द्या, माया ज्यांनी घालवली आणि ती माया घालवायची असेल तर ते बीज आहे हरी. हरी हो, ज्ञानोबाराय सगळं सार काढून तुमच्या माझ्या हातात देतात. हरिपाठ वाचलाय आणि हरिपाठ ऐकलाय आणि सगळ्यांनी. हरिपाठात किती वेळा हरी आहे? हरी हा शब्द 108 वेळा आहे. हो,
हरी हा शब्द 108 वेळा आहे, कारण ते बीज आहे. माया घालवायची असेल तर हरी, माया घालवायची असेल तर राम, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकाराला बाजूला टाकायचं असेल, सारायचं असेल तर हरी राम. जहां राम वहां नहीं काम, जहां राम वहां काम नहीं रे, जहां काम वहां राम, तुलसी दोनों ना रहे दिन रजनी धाम. दोन्ही एकत्र राहू शकत नाही. जिथं काम आहे तिथं राम नाही, जिथं राम आहे तिथं काम नाही. विश्रांती मिळवायची असेल या जीवनामध्ये तर दुसरा जन्म झाला पाहिजे. आणि दुसरा जन्म कुठे होतो तर जेव्हा हरी अक्षराचं बीजारोपण तुमच्या माझ्यात होतं. जन्माला आल्यानंतर जन्माला सगळेच आलेत, पण ज्याच्यात बीजारोपण होतं. सांगू, जगद्गुरु तुकोबारायांकडे जर आपण पाहिलं तर तुका म्हणे वाटे चिंता कोण भेटे सांगेसा, देव कृपा करील का मज, आणि काय लाज राखील माझी लाज. अरे नाहीतर मी निर्लज्ज आहे, मनुष्याच्या जन्माला आलो आणि असाच जर मेलो त्या भगवंताची प्राप्ती न करता, आत्मसुखाची प्राप्ती न करता, तर मी निर्लज्ज आहे. की तळमळ रात्रंदिवस होती. आणि मग त्या रात्रंदिवसाच्या तळमळीमध्ये माघ शुद्ध दशमी पाहुणी भावात केला अंगीकार तुका म्हणी, भोजना मागती तुक पावत पडिला विसर स्वप्ना माझी, काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली कोण माहितीची, बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण. ज्या दिवशी तुकोबारायांना स्वप्नात येऊन गुरुदेवांनी हा मंत्राचं बीजारोपण केलं, हे बीज पेरलं, हे बीज त्यांच्या जीवनात आलं आणि दुसरा जन्म तुकोबारायांचा सुरू झाला. याची परिणिती काय झाली बाबा माहित आहे? याची परिणिती जेव्हा हे बीज आत पेरलं त्या दिवशी तुकोबारायांना जग 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 दिसत नव्हतं, जग देवच दिसत होत. लक्ष द्या, हे विश्व विश्व दिसत नव्हतं. ज्ञानोबायांच्या बाबतीत काय, हे विश्वाची माझे घर, घर म्हणजे माझा परमात्मा. आणि तुकोबारायांना हे जग जग दिसत नव्हतं, हे जग म्हणजे अख्खा परमात्मा दिसत होता. जन न दिसे एक अवघा जनार्दन. आता आम्हाला कोणी दिसत नाही, सहज मी आंधळागा निज निराकार वृत्ती हे निवृत्त झाली, मग जन न दिसे तेथे. आता आम्हाला जग जग दिसत नाही, अख्खं जग आम्हाला हरी दिसतंय, अख्खं जग आम्हाला विठ्ठल दिसतंय. कशामुळे? मंत्र दिला राम कृष्ण हरी. या मंत्राचं बीज जेव्हा तुकोबारायांमध्ये पडलं त्या दिवशी तुकोबारायांचा दुसरा जन्म सुरू झाला. एक सांगू, भौतिक शरीर मिळणं पंचभूताचं एक जन्म, भौतिक शरीर मिळणं, आणि आध्यात्मिक दृष्टी मिळणं हे दुसरा जन्म. भौतिक शरीर पडणं हा एक मृत्यू, आणि आध्यात्मिक दृष्टीनं
आपुले मरण पाहिले रात्रंदिवस तेच आहे ना तेच आहे विठाला आपुले मरण पाहिले म्या डोळा. दादा आता मला सांगा, ज्या दिवशी तुकोबारायांना अनुग्रह झाला, गुरूंच्या मुखातून अनुग्रह होणे, गुरुवरे म्हणायचे आमचे, दोनदा जन्म माणसाचा कुठून होतो? एकदा माय बापाच्या उदरातून एकदा जन्म होतो आणि दुसरा जन्म होतो गुरूंच्या मुखातून. नीट लक्ष द्या, एकदा जन्म होतो मायबापांच्या उदरातून आणि दुसरा जन्म होतो गुरूंच्या मुखातून, म्हणजे गुरुच्या तोंडातून. तत्वमसी महावाक्याचा महाबोध ज्या दिवशी त्या मनुष्यावर होईल गुरुच्या मुखातून, त्या दिवशी त्याचा दुसरा जन्म होतो. आणि मग चित्तावर असणारे मल विक्षेप आणि आवरणादी दोष तत्वमसी महावाक्याच्या महाबोधाने पार निघून जातात आणि हृदयातच भगवंत प्रगट होतो म्हणण्यापेक्षा स्वतःच तो भगवत स्वरूप होतो, तोच देव होतो. देव पाहवयासी गेलो तेथे देवची होणे गेलो. देव पाहण्याची प्रक्रिया गुरुच्या मुखातून आलेल्या तत्वमसी महावाक्याच्या बोधाने होते. मनुष्यच देव होतो. संत हे देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा एक. बळीराम महाराज. दुसरं धरिती त्या हाती संत कृपावंतन, पायी पंढरीनाथ लळा त्याचा. नंबर 3. तिसरं आपणा सारीखे करीती तात्काळ. मग संतच देव असतील, संतांना ज्याला हातात धरलं, संत जर आपल्यासारखं करत असतील त्याला, तर तोच देव होतो. ही प्रक्रिया आहे बीजाची. ही प्रक्रिया आहे बीजाची. आणि तुकोबाराय जर म्हणत असतील, माझं मरण मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. कोणतं मरण? या भौतिक शरीराचं, पंचमहाभूताचं नाही. माझं मरण मी डोळ्यानं पाहतोय. तुकोबाराय म्हणतात, भौतिक शरीर पडेल तेव्हा पडेल. एक सांगू, याजसाठी केला होता त्यास शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबाराय जर म्हणत असतील, कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. माझा मृत्यू आता झालाय, याचा अर्थ मी स्वतः देव झालोय. आध्यात्मिक मृत्यू तिथे झाला आणि नंतर शरीर पडायचे, त्या दिवशी पडून भौतिक मृत्यू होतो. एकदा आई वडिलांच्या उदरातून जन्म होतो आणि एकदा पंचमहाभूताचा देह त्या करवी आलेला शेवटी त्या मातीत मिसळतो. पण एकदा गुरुमुखातून आलेल्या तत्वमसी महावाक्याने जो बोध होतो, हरी अक्षराचा किंवा राम अक्षराचा, कृष्ण अक्षरांचा हा बोध होतो, त्या दिवशी दुसरा जन्म होतो भक्ताचा. देव स्वरूप होण्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेतला तो जन्म आणि आपुले मरण पाहिले मी डोळा, हा त्याचा मृत्यू होतो. म्हणजे मनुष्य दोनदा जन्मतो आणि दोनदा मरतो. ज्याच्या जीवनात दोनदा जन्म आहे, ज्याच्या जीवनात दोनदा मृत्यू आहे, तो खरा माणूस, तो खरा संत. आणि याची प्रक्रिया, याचं बीजारोपण जर कुठून झालं असेल तर अभंगाच्या पहिले
बीज आहे आदिनाथापासून. कोण आदिनाथ? कोण आहेत ते गुरु? या परंपरेचे गुरु, जिथं मनुष्याचा दुसरा जन्म करतात आणि मुक्तीचा सोहळा त्याला जिवंतपणे भोगायला लावतात. नाही लक्षात आलं? बरेच जण असे बघायला माझ्याकडे टकामका, एवढं काही अवघड मला येत नाही, मी काही शास्त्री नाही, पंडित नाही, मला 10 श्लोक सुद्धा येत नाही खरं सांगू. अगदी सोपं चिंतन आहे. ज्याच्या जीवनामध्ये ज्याचा दुसरा जन्म झाला, ब्राह्मणांना जर आपण विचारलं, त्रिकाल संध्या करणाऱ्या ब्राह्मणांना विचारलं, त्यांचं मौंजी बंधन होतं, त्या दिवशी बामणाच्या पोराचा दुसरा जन्म होतो. विचारा त्यांना जाऊन. त्याला द्विज म्हणतात. द्विज म्हणजे दोनदा जन्मला. आणि वारकरी संप्रदायात आला आणि गुरुमुखाने ज्या दिवशी आम्हाला अनुग्रह मिळतो, अनुग्रह गुरुमुखातून, त्या दिवशी आमचा दुसरा जन्म होतो. आणि त्या दिवसापासून बाकीच्या गोष्टीकडे लक्ष न देता फक्त गुरुमुखातून मिळालेल्या अनुग्रहाने, त्या मंत्राने आम्ही जर आमचं जीवन जगलं तर मृत्यूचा सोहळा तुमच्या डोळ्यादेखत तुम्हाला दिसतो. स्वतःच मरण, मरण माझे मरून गेले, मज केले अमर. भगवान बाबा भोलेनाथ शिवजी त्यांनी दाखविला मुक्तीचा सोहळा. मुक्ती खायची आहे आता, मी मुक्तीवरच बोलायलो. मुक्तीचा सोहळा जर जगात सुरुवातीला कोणी तो बीज ज्यांनी पेरलंय ते बाबा भोलेनाथ आणि ते पार्वतीच्या रूपानं. पण झालं असं, पार्वती मैया गेल्या झोपी. बायाची जात झोपीला जरा हलकी असते, आणि कीर्तनात बसल्यास तर लईच हलकी असते. शिदोरी करायला बसल्यास त्याला कसलीच झोप येत नाही रात्री 2 वाजेपर्यंत. अशा टाकाटाकाच बघत असतात नुसतं. कीर्तनात आल्या 10 मिनिटात गुंगायला लागतात, 10च मिनिटात. हलकी असते जरा. तेव्हापासून नाहीये तो, आताच नाहीये. क्षीरसागराच्या त्या काठावर बसला असताना पार्वती मैयाला लागली झोप. पार्वती गेली झोपी. बाबा भोलेनाथ हे ज्ञान सांगतायत, हे बीजावरोपण करतायत. हो, सगळ्या जगाचा उद्धार करण्याचं बीजावरोपण करताना भगवान विष्णूला वाटलं, अरे अरे, वेदातलं किती गहन ज्ञान पार्वतीच्या रूपाने या जगाला मिळायचं, पण ते वाया जातंय, पाण्यात जातंय. त्यामुळे भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार धारण केला. मत्स्य, माशाचा अवतार धारण केला. आणि तो अवतार धारण करून त्या अनुषंगाने पार्वती माता जिथं बसली होती तिच्या बाजूला त्या सागरामध्येच भगवान विष्णूंनी या अवतारात, मत्स्याच्या अवतारात येऊन बाबा भोलेनाथाचं ते पाजळून जाणारं जे ज्ञान आहे, आणि पार्वतीचे कान झोपेत बंद झालेत आता, आणि ते ज्ञान वाया जाऊ नये म्हणून ते ज्ञान मत्स्याच्या रूपात येऊन ग्रहण केलं.
हेच चांगलं असलं पाहिजे. बालाजी महाराज, मला विशेष वाटलं की या दोन्ही भगिनी माझ्या, या दोघीही लेकी सासऱ्यासाठी, हो, अर्थात बाबा भोलेनाथांच्याच परंपरेतल्या या गहिनीनाथांकडे शेवटी पाहतायत की आमच्या सासऱ्याला टकाटक करण्याचं एक कोड त्या बाबा गहिनीनाथांकडे त्यांनी घातलं. त्यांना ते सुचलं या दोन्ही लेकीला, आणि त्या मातोश्रींना, त्यांना सुचलं भागाबाई मातोश्रींना. ते विशेष वाटलं. काय असते बाबा, हे इकडे येण्यासाठी बीज चांगलं लागतंय. त्यांची पुढे चाली ऐकताय काय झालं होतं भागवत भाऊ, मागे आम्ही, मला वाटतं मी 7वीला होतो किंवा 8वीला असेल, अमिताभ बच्चनला ज्या चित्रपटानं फार मोठं महत्व मिळवून दिलं, डॉन झाला अमिताभ बच्चन, तो पिक्चर होता एक शोले नावाचा. शोले मी सुद्धा 7-8 वेळा पाहिला, 7-8 वेळा पाहिला होता. लक्ष द्या, तुम्ही पाहिला असेल कदाचित. गाजलेला चित्रपट होता तो, गोल्डन ज्युबलेट झाला होता तो चित्रपट. वेळ लागला होता माणसांना त्या काळामध्ये. तो पिक्चर तुम्ही बघितला असेल, शोले बघितलाय उगा माना हलवा नाही म्हणू नका. हा पाहिलाय तो, जवळपास 100% लोकांनी पाहिला या भारत देशातल्या. माझ्या बाजूला राहणाऱ्या, मी जिथं रूम करून राहत होतो ना, माझ्या बाजूला राहणाऱ्या एका बाईला वेड लागलं होतं. तिचं नुकतंच लग्न झालं होतं, तिला वेड लागलं होतं कशाचं, पिक्चर बघण्याचं. तिनं 55 वेळा तो चित्रपट पाहिला, घरी बसल्या बसल्या. काय करा, 55 वेळा ते कॅसेट आणलं, टीव्हीला टाकायचे कॅसेट होते मोठे व्हिडिओचे, ते कॅसेट टाकलं, तिनं 55 वेळा मोजून ती म्हणली मला महाराज 55 वेळा चित्रपट पाहिला. आणि योगायोगानं तिच्या पोटामध्ये बाळ वाढत होतं 6-7 महिन्याचं. माझ्या बहिणींना लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. बीज सांगायलो आर्मी साहेब. आणि ते मग बाळ जन्माला आलं. जन्माला आल्याबरोबर ते मम 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 पप्पा करते ना 5-6 महिन्यानंतर. ताई त्याला 5-6 महिन्यानंतर बोलायला आला की त्याला पहिला शब्द होता, अरे ओ सांभा कितने आदमी थे रे, अरे कालिया. ते दुसरं काही बोलतच नव्हतं. हो, कितने आदमी थे रे, 2 थे सरदार. तुम कितने थे, हम 25 थे सरदार. अरे ओ कालिया. दुसरं काही बोलत काय अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमत. लेकरू पोटात असताना जर माता माऊलींनी जे पाहिलं, जो विचार केला, त्या लेकराचे विचार तसेच होत असतात. श्री संत भगवान बाबा नावाचे फार मोठे साधू या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घाट सावरगावला जन्माला आले. परवा दिवशी तिथंच कीर्तनाला जायचे आपल्याला, त्याच गावात. 25 वर्ष त्यांच्या आईनं रामायण ऐकलं. रोज हनुमंतरायाला प्रार्थना करायची, 4 पुत्र झालेत मला, पण देवा माझं समाधान नाही. हे रामचंद्रा माझं समाधान नाही. जशी हनुमंतानं तुझी भक्ती केली, संप्रदाय वाढविला, तुझ्या भक्तीचा दिंडोरा पिटला सगळ्या जगामध्ये, या हनुमंताने एक तरी जगाला भक्तीचा मार्ग दावणारा, लोकांचं कल्याण करणारा
मी जर 25 वर्ष खऱ्या अंतकरणानं तुझी सेवा करत असेल आणि तुला रोज तुपातली वाट 25 वर्षापासून कधीच बुडू दिली नाही, दररोज लागत असेल, तर माझ्या अंतकरणातली एक इच्छा आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा, असा पुत्र माझ्या पदरात टाक, की ज्यानं दऱ्याखोऱ्यातल्या या समाजाला भक्तीचा मार्ग दाखवला पाहिजे, समाजाचा उत्कर्ष केला पाहिजे. मग 5व्यांदा गर्भवती राहिल्यानंतर आणि रामायण ऐकून 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 ती संतती जन्माला आली, ज्यांचं नाव होतं आबा आणि त्यांचं नाव पुढे पडलं भगवान बाबा. तिला म्हणतात आई. 25 वर्ष ऐकलेल्या रामायणाचं फळ भगवान बाबा जन्माला आले. यक्र विका पण शिक्षण शिका हा मंत्र भगवान बाबांनी दिलाय तुम्हाला मला. म्हणून हा दऱ्याखोऱ्यातला समाज आज महाराष्ट्रातल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सगळ्यात 1 नंबरला आहे, अग्रेसर आहे. विसरता येत नाही आम्हाला. बीजावर फार अवलंबून असतंय आणि हे बीज तुमच्या माझ्या आध्यात्मिक जीवनाचं बीज आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. सहजपणे मत्स्येंद्र अवतार घेऊन, मत्स्याचा अवतार घेऊन माझ्या भगवान विष्णूने ते प्राशन केलं, ग्रहण केलं. पुढे तेची प्रेम मुद्रा कुणाला दिलं भगवान विष्णूनी? मत्स्येंद्रनाथाने. कुणाला दिलं? मच्छिंद्रनाथाने. मच्छिंद्राने बोध या संप्रदायाचे, या आध्यात्मिक ज्याचा जन्म व्हावा वाटतो त्या जन्माचं आदि बीज हरी आणि त्याचे आदि गुरु भगवान शंकर. आदिनाथ गुरु सगळ्या सिद्धांचा गुरु जर कोण असेल, सगळ्या सिद्धींचा, बाबा भोलेनाथ. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आणि दुसरं चरण आता महाराजांनी ऐकं लक्ष पाहिजे बघा कीर्तनावर. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. काय होते गहिनीनाथ महाराज? गोरक्ष गहिनीनाथ महाराजांकडे स्वतःहून गेले, स्वतःहून गोरक्ष ओळला. त्या मार्गाला थोडं युटर्न दिला आणि इकडे वळले. कुणाकडे? गहिनीनाथाकडे. एक सांगू, ज्ञान कोणाकडे वळतं? ज्ञान कोणाकडे जात? पैसा कोणाकडे जातो? विवेक कोणाकडे जातो? माता मौल्यांनो ऐका, ज्ञान वैराग्याकडे जातो. भक्ती कोणाकडे जाते? वैराग्याकडे जाते. म्हणून ज्ञान कोणाकडे गेलं? या परंपरेतलं आदिनाथाचं ज्ञान कुणाकडे गेलं म्हणाल तर गोरक्षाच्या रूपाने ते वळलं आणि वळून युटर्न घेऊन पुन्हा गहिनीनाथ महाराजांकडे आलं. कोण गहिनीनाथ महाराज? वैराग्याच्या बाबतीत जगात 1 नंबर. जगातल्या सगळ्या पदार्थाचं वैराग्य ज्यांच्या ठिकाणी निर्माण झालं होतं ते गहिनीनाथ महाराज आणि त्यांची समाधी इथं आहे. एवढं वैराग्य इथं आहे. गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनीनाथांकडे सगळंच्या सगळं हे सार तत्व, हे सगळं ज्ञान, शिवशंकरांचं ज्ञान, माझ्या बाबांचं ज्ञान, बाबा भोलेनाथांचं ज्ञान. तुम्ही म्हणाल की आजचा कार्यक्रम गहिनीनाथालाच का केला? मारुतीला करायला पाहिजे होता. पण जे ज्ञान, जे प्रेम
बाबा भोलेनाथांपासून आलंय पंडित बुवा. अरे बाबांनो, एक घार, वैशाखाचा महिना, कडक ऊन पडलेलं. एका भक्तानं कधी तशा उंच टेकडीवर एक 3 फुटाची पिंड तयार केलेली आणि एक घार सापाला घेतलंय तिनं पायामध्ये आणि जाऊन निवांत ठिकाणी बसून खाणार आहे ती सापाला. नाग घेतलाय असा आणि सापाला घेऊन ती उडता उडता इतक्या उन्हानं दमली, ती थकली. तिला वाटलं कुठंतरी जरा विश्रांतीला थांबावं, कळ लागली या पंखाला. आणि ती त्या माळावरच्या पिंडीवर उंच डोंगर आणि त्या डोंगरावरची एवढी उंच पिंड, तिला वाटलं ही निर्मळ जागा आहे. त्या पिंडीवर त्या सापासहित तिनं पाय टेकवली. मी नाही बोलत, तुकोबारा बोलताय. त्या पिंडीवरती बसली ती साप आणि तिथं टोचा मारायला लागली, चोच मारायला लागली सापाला. पण ते चोच मारताना असे पंख फडफडले, फडफड फडफड फडफड. पक्षी बसताना बघा तुम्ही, फडफड फडफड असे पंख ठेवले, चोच मारताना अशी मारायला लागली. तेवढ्यात सावली पडली, घारीची मोठी सावली पडली त्या पिंडीवर आणि पिंडीतून बाबा भोलेनाथ प्रगट झाले. वा घारे, एवढ्या उन्हात तळपत होतो मी, मला ऊन सहन होत नाही ग घारे, कोणीच आलं नाही तर एवढ्या उन्हात, पण तू आलीस, माझ्या पिंडीवर पाय दिलीस, हरकत नाही. पण तुझ्या फडतकारानं मला पंख्यासारखी हवा मिळाली ना, आता शांत गारवा मिळालाय. तुझ्या पंखानं मला तू सावली दिलीस, चल तुझा उद्धार करतो आणि तुला कैलासाला घेऊन जातो. बाबा भोलेनाथाने तिला कैलासाला नेलं. एवढं वैराग्य असून भक्तावर कृपा करण्याची या परंपरेमध्ये एवढी मोठी सुविधा आहे. ती परंपरा भक्तावर कृपा करायला ओतप्रोत देते, भरभरून देते आपल्या भक्तांना. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला प्रती गहिनीच्या प्रती गोरक्षनाथाने सगळंच्या सगळं ज्ञान आणून दिलं, सगळं ज्ञान आणून दिलं. सगळी भक्ती, सगळं ज्ञान, जिथं वैराग्य आहे. मला वाटतंय भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मत. देहाच्या निराशे पावी जे आठाया, माझी ऐशी काया. एक सांगू का, गहिनीनाथ महाराजांचा थोडासा इतिहास वाचला. ज्यांच्यासाठी बोललं गेलंय, निर्द्वंद्व निशंक विचरता मही आणि सुखानंद हृदय स्थिरावला. कोणाच्या हृदयात तो सुखानंद परमात्मा स्थिरावतो, राहतो, त्याचं कारण आहे जो गहिनीनाथाच्या प्रती आपला भक्तिभाव प्रगट करतो, त्याच्याच हृदयामध्ये सुखानंद येऊन राहतो. जिथं निर्द्वंद्व आहे, निर्द्वंद्व भांडण नाही, निर्द्वंद्व भांडण नाही, भेद नाही, द्वंद्व नाही, द्वंद्व द्वंद्व. जिथं मनाचं युद्ध नाही, जिथं शंका नाही. गहिनीनाथ महाराज असे होते, वारकरी संप्रदाय एवढे गुण गायला काय वेडपट नाही. एका देवाशिवाय जगात दुसरा देवच नाही. हे जगच एका देवानं नटलेलं आहे आणि हे एक जग ज्याच्यात आहे तो एकच भगवंत आहे. ही ज्याची धारणा आहे तो आहे निर्द्वंद्व निशंक. बाबा शंका आहे का नाही, राम असेल का? अरे आम्ही हिंदू धर्मात जन्माला येऊन सुद्धा आम्हाला शंका आहे, राम असेल का, होता का, कृष्ण झाला असेल का, द्वारका होती का? आम्हाला शंका आहे. आम्ही ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माबद्दल दुसरे लोक बोलत नाहीत, आपलेच लोक बोलतात. कितीतरी बोलले तो राम झालाच नाही. आता अशा चंडाळाला काय सांगावं? चंडाळ म्हणायचं, चांडाळ. काय बोलावं याला? गहिनीनाथ महाराज एक तर वैराग्य धारण केलेले, वैराग्यशील होते आणि त्यांच्या मनामध्ये कुठलंच द्वंद्व नव्हतं. एक
सुखानंद म्हणजे ते ज्ञान पैगाबर वे जरी मनी आखी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वीशी. संत परंपरा ही आदिनाथापासून गुरु आणि संत वेगळे नाहीत. संत तेच गुरु आहेत, गुरु तेच संत आहेत. आणि ती परंपरा संतांची ही बाबा भोलेनाथापासून आलेली परंपरा इथं येऊन स्थिर झाली. उदाहरणानं सांगतो दादा, माझ्याकडे फक्त आता 4 ला 10 मिनिट कमी आहेत. मी 5 मिनिटच मी सांगितले 4 ला 1 मिनिट कमी असताना मी थांबणार. तुमचा अजिबात वेळ घेणार नाही. तरी 2:30 ला सुरू झालं तरी करेक्ट 4 ला थांबविणार. कारण गाडी माझी तेवढी फास्ट चालली आहे आणि गाडी पोहोचत आली. काळजी करू नका. सुखानंद कुठे स्थिर होतो? ज्याच्याकडे वैराग्य आहे, ज्याच्याकडे त्याग आहे, त्याच्याशिवाय सुखानंद स्थिर होत नाही. ते ज्ञान तिथं स्थिर होत, तिथं स्थिर होत. काय आहे निर्द्वंद्व? याचा अर्थ आमचे गुरुवर्य करायचे. जगात अन्वय आणि व्यतिरेक, अन्वय आणि व्यतिरेक. अन्वय सांगताना गुरुवर्य म्हणायचे की ज्याला सुखातही परमात्मा दिसतो आणि दुःखातही परमात्माच दिसतो तो निर्द्वंद्व आहे. विठ्ठल सुखा, विठ्ठल दुःखा, दुःखा तुकया मुखा विठ्ठल. दुःख झालं तरी विठ्ठलच आहे, दुःख सुद्धा विठ्ठल आहे. आणि सुख झालं तरी सुखही विठ्ठलच आहे. जी ही द्वंद्वाधिक दुराविले. ऐकताय? ते काय झालं? 2 जावा, 2 आवा आणि 2 बुवा यांचं कधी पटतंय का? नाही. आता ऐका. आणि मनाची ही अवस्था व्हावी लागते निर्द्वंद्व. ज्याच्या चित्ताची, ज्याच्या अंतकरणाची अवस्था निर्द्वंद्व झाली तिथंच ज्ञान स्थिर होते, तिथंच ज्ञान टिकतंय आणि तिथंच परमात्मा स्थिर होतो, तिथं स्थिर होतो. काय होतं? असंच एका कीर्तनात गुरुजी म्हणायला गेले, ते म्हणायला गेले की बाबा 2 जावाचं कधी पटत नाही, भांडण झाल्याशिवाय राहतच नाही. आता इथं कोणी सांगू शकते मला 2 जावाचं कधी जमलंय? ते जावा या शब्दामध्येच बापू, जावा या शब्दामध्येच असं आहे की एक असताना दुसरी घरात आली दुसऱ्याचं लग्न होऊन की तुम्ही तिकडे जावा आणि आम्ही इकडं जावा. शब्दाचा अर्थच तो आहे जावा.